विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कोटिकोन आणि पूरक कोन या प्रकारावर आधारित प्रत्येक परीक्षामध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवायचा कसा आहे बघा. एका कोनाचा कोटिकोन व पूरक कोन यांचे गुणोत्तर 3 जसे 8 आहे तर त्या मूळ कोनाचे माप किती. मग कोटिकोन बरोबर 3x घ्या आणि पूरक कोन बरोबर 8x घ्या. या दोघांमधला फरक घ्या आणि कोटिकोन असतो 90 - x, पूरक कोन असतो 180 - x. 180 आणि 90 या दोघांमधला जर फरक घेतला तर 90 येतो. म्हणून गुणोत्तरातला फरक आणि दोन्ही कोनातला फरक 90 घ्या. 8 मधून 3 गेले 5x, 5x बरोबर 90 तर x बरोबर 18. या प्रश्नामध्ये जर तुम्हाला विचारलं असतं की कोटिकोन सांगा तर या 18 ने त्या 3 ला गुणा म्हणजेच 18 त्रिक 54 अंशाचा तुमचा कोटिकोन आला असता. याच प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं असतं पूरक कोन बरोबर किती तर या 8 ला 18 ने गुणा 18 8 144 पूरक कोन. आणि याच प्रश्नामध्ये तुम्हाला जर विचारलं की मूळ कोन सांगा तर मूळ कोन बरोबर मग तो एक तर कोटिकोनामधून मायनस करा किंवा पूरक कोनामधून मायनस करा. मग कोटिकोन असतो 90 - x. यामध्ये 90 घ्या आणि x ची किंमत 54 आली आहे मग ती 54 घ्या. 90 मधून 54 मायनस करा तर उरले 36 म्हणजेच मूळ कोनाचे माप बरोबर 36 अंश. अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. व्हिडिओ आवडला असेल आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा तसेच YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. जय हिंद, धन्यवाद.